डहाणूत झालेल्या लव्ह जिहाद प्रकरणात आज सत्ताधारी भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी डहाणू बंदची हाक दिली असून या बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय। डहाणूसह परिसरातील हिंदू तरुणींची आमिष देऊन फसवणूक होत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे। आमिष देऊन तसंच एज्युकेशन विजाच्या नावाने हिंदू तरुणींना लंडन तसंच इतरत्र नेलं जात असून त्या ठिकाणी त्यांचं धर्मपरिवर्तन केलं जात असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे। याच लव्ह जिहाद प्रकरणात आज डहाणू बंदची हाक देण्यात आली असून या बंदमुळे आज डहाणूतील बाजारपेठा कडकडीत बंद पाहायला मिळत आहेत। प्रतिसाद तर तुम्ही बघितलं असेल डहाणूमध्ये। डहाणू तो सोडा, तुम्हाला घोलवड बोटीला गेलं असेल तिथे पण एक रिक्षा सुद्धा चालत नाही आहे। भाजी सुद्धा भाजीचं टन भेटणार नाही। आणि हे बंद तुम्हाला सांगतो प्रत्येक समाजाच्या लोकांनी ठरवलं आहे मनापासून, आणि हिंदू म्हणून, आणि इथे कोणताही पक्ष नाही, फक्त हिंदू म्हणून आलेले लोक आहेत। आणि जी घटना घडली आमच्याकडे आमच्या जिल्ह्यामध्ये, तर तुम्ही घोलवड बोटीची बघितली असेल, त्याच्यामध्ये दोन्ही मुलीला लंडन पाठवण्यात आलं। ज्याला खायला नाही त्यांच्या घरात स्टुडंट व्हिसा काढून लंडन पाठवणं हे खायची गोष्ट नाही। हे तुम्हालाही माहिती आहे का, स्टुडंट व्हिसा काढायला किती कठीण असते। त्याच्यानंतर एक पोक्सोची केस SC समाजाची मुली आहेत, 2 मुली एकाच घरात आहेत, एक 22 वर्षाची आणि एक त्याची एक लहान बहीण मायनर आहे, त्याच्यावरही पोक्सो केस लागलेली आहे। आणि जेव्हा आम्ही आई वडीलबरोबर चर्चा झाली तर त्याच्यामधून आम्हाला एक समजलं की सर्वांचा फंडा काम करायचं एक आहे आणि फक्त लव्ह जिहाद ठेवून हे काम करायचं यांचं चालू आहे। आणि पोक्सोची केस अजून 2 केस अशी आहे ते घाबरून येत नाही रेकॉर्डवर। हे घटना 5 केस हे आठवड्याची, मॅक्झिमम 7 दिवसाची आहे। तर अशी किती केस असतील बोईसर पालघरमध्ये। तर हे आमची एक सुरुवात आहे आणि हे सर्व हिंदू धर्मांना आव्हान केलं हिंदू धर्माने का आता तुम्ही नाही थांबले, लव्ह जिहाद नाही बंद केलं तर आता आम्ही रस्त्यावर उतरणार आणि उद्या परिस्थिती वाईट झाली तर अजून पुढे जाऊ आम्ही, पण थांबणार नाही आम्ही। पोलीस प्रशासनाने काही कारवाई केलेली आहे का, त्याच्याबद्दल समाधान आहे का हिंदुत्ववादी संघटना? बघा, पोलिसनी जी कारवाई केली आहे, खास करून ते काल जी कोर्टात दाखल झाली बेलसाठी पॉक्सोची, त्याच्यामध्ये जज साहेबनी त्याला बेल देऊन टाकली। ना PC ना मॅजिस्ट्रेट कस्टडी, त्याच्यावर आमची टेक्निकल सल्ला चालू आहे का कसं होऊ शकते। आणि वरतून सुद्धा आमची टीम बोलत आहे आपलं लॉ डिपार्टमेंट बरोबर का हे बेल कशी का झाली, आणि 100% त्याची बेल परत कॅन्सल होणार आणि तो परत जेलमध्ये जाईल, वर्षभर सुटणार नाही। त्याच्यासाठी आम्ही सर्व लोक प्रयत्न करणार।